विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। सर्वप्रथम या पत्रकार परिषद सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश या इंदापूर नगरपालिकेतील अनियमित कामगारांचा प्रश्न जो गेले 25 वर्ष प्रलंबित पडलेला होता, वारंवार पाठपुरावा करूनही त्याच्यामध्ये यश येत नव्हतं, परंतु या 5 वर्षामध्ये पूर्णपणे पाठपुरावा करून कागदपत्र पूर्तता करून आज अखेर तो GR निघाला आणि आज 64 कर्मचाऱ्यांचा कायम होण्याचा GR गव्हर्नमेंटने काढलेला आहे आणि त्यामुळे या लोकांचं आयुष्यामध्ये जे आता रिटायरमेंटला आले त्यांचं सुद्धा आज परमनंटचा ऑर्डर मिळत आहेत। गेले 25 वर्ष ज्या कामगारांनी संघर्ष केला त्यांना आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असं मला या निमित्तानं वाटतं। हे काम करत असताना बऱ्याचशा टेक्निकली अडचणी होत्या, काही त्रुटी होत्या, या सर्व त्रुटी आणि दूर करत काम करत आम्हाला या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी 4-4.5 वर्षाचा काळ गेला, परंतु त्या प्रवासानंतरचा आजचा जो टप्पा आहे तो आमच्या दृष्टीने सगळ्यात चांगला आणि महत्त्वाचा आहे। या कामासाठी जे काही आपले CO असतील, आतापर्यंतचे काम केलेले रोकडे साहेब असतील, जवळ साहेब असतील, कामटे साहेब असतील, ठेंगल साहेब असतील, या सर्वांनी पण याच्यामध्ये जी काही वारंवार मदत केली असतील, तर जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी असतील, नगरविकासचे असतील, DMAचे अधिकारी असतील, या सर्वांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आणि हे सगळं करत असताना सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी पण याच्यामध्ये पॉझिटिव्ह सपोर्ट केला, त्यामुळं सुद्धा हे काम पूर्ण होण्यामध्ये या सगळ्यांचं सुद्धा आम्हाला बहुमोल सहकार्य लाभलंय। त्या सर्वांचा सुद्धा मी आभार मानतो आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं या शासनाला मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते असतील, या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। आणि या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, आजी माजी, त्यांनी सुद्धा यामध्ये बहुमोल सहकार्य केलं, त्यांचंही या निमित्तानं मी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं व आमच्या नगरसेवकांच्या वतीनं मी आभार मानतो। धन्यवाद। शेट ही करत असताना प्रमुख अडचण काय होती? तुम्ही मुंबईवाल्या करत होते, काही टेक्निकली गोष्टी होत्या, कागदपत्र अपुरी होती, कोणाचं कागदपत्र नव्हती, नियुक्त्याचं थोडंसं अडचणी होत्या, त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता, त्रुटींची पूर्तता करण्यामध्ये बराच कालावधी निघून गेलेला आहे आणि त्या पूर्ण करून आज परिपूर्ण प्रस्ताव होऊन आज त्या ऑर्डर मिळालेले आहेत। टोटल संख्या काय आहे? म्हणजे 25 वर्षापूर्वी 103 कामगार आमचे अनियमित ठरवले गेले होते, त्यातले 44 कामगार आमचे 46 कामगार कमिशनर लेवलला झालेले आहेत आणि आता राहिलेले 64 कामगार आज महाराष्ट्र शासनाच्या लेवलला झालेले आहेत। जे कामगार नियमित झाले त्यांच्या काय बोलणं वगैरे झाल्यावर काय त्यांची प्रतिक्रिया? त्यांच्या प्रतिक्रिया काय, त्यांचं आज त्यांच्या दृष्टीने आज हा सुवर्णक्षण आहे की आज रिटायरमेंटमध्ये येताना, आज वाढती महागाईचं असताना सुद्धा त्यांना आज 5व्या वेतन आयोगाप्रमाणे काम करावं लागत होतं, परंतु आज त्यांना पेमेंट 7व्या आयोगाप्रमाणे मिळणार आहे, मागचा फरक मिळणार आहे, त्यामुळं त्यांच्या राहणीमानामध्ये 100% सुधार होणार आहे। त्यांचं आयुष्य सुखकर होण्यासाठी त्यांना आज या गोष्टीचा फार मोठा आधार होणार आहे। तुम्हाला या कामात तुम्ही सांगितलं सर्वांचं सहकार्य झालं, स्पेशल असं कोणाचं नाव घेता येईल? स्पेशल असं नाही, आता काम करताना ज्या अडचणी त्या माणसाने आम्हाला मदत केलेली आहे, असं म्हणता येणार नाही की आमच्याकडे एकानेच मला मदत केली असं काही नाही, सगळ्यांनीच मदत केलेली आहे। भरत भाऊंचा स्वभाव बघता त्यांनी कोणाची म्हणजे स्वतःच्या खर्चाने केलेले असणार सगळे। शेट काल दादा आले, 2 काम झटकीन झाले, त्यातलं ही काम होतं का? अजित दादा आले, अजितदादांकडे हा विषय नव्हता, परंतु पूर्वी त्यांच्या कामाला विषय घातला होता, त्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केले होते, पण काही कागदपत्रांच्या त्रुटी असल्यामुळे थोडंसं पुढं मागं होतात काही गोष्टी। केवळ राजकीय इच्छाशक्ती असून पण चालत नाही, कागदपत्रांची पूर्तता पण तेवढी करावी लागते, तेवढी सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांनी, आमच्या कर्मचाऱ्यांनी केली, त्याचं फळ आज त्यांना मिळतंय। कोणत्या तारखेपासून त्याची कायमस्वरूपी ऑर्डर देण्यात आली? 96 पासून त्यांची, 96 पासून त्यांचं आता जे निवृत्ती वेतन वगैरे मिळतं त्याच्यामध्ये त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे, सगळं पेन्शन फरक वगैरे मिळणार. मिळणार। हो। 96 पासून याचा प्रॉव्हिडंट फंड काही काळापूर्वी घेतला नगरपालिकेने, तो परत देणार? जे 16 रिटायरमेंट झालेले आहेत त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे, जे 14 कर्मचारी आता रिटायर झालेले आहेत
त्यांचा समावेश त्याच्यामध्ये आहेच ना. म्हणजे कामावरती असताना निधन पावले. त्यांचा विषय अजून नाही आहे ना, त्यांचा विषय अजून चालू आहे, त्यांचा विषय अजून कमी स्तर लेवलला प्रलंबित आहे. त्या अनुकंपाखाली त्यांना अनुकंपा लागू होत नाही, कारण ते अनियमित असताना एक्सपायर झालेले आहे. त्याच्यासाठी स्पेशल केसमध्ये कमिशनरकडे आता त्याचे प्रस्ताव पडू नये, त्याचाही पोटपुरावा करून तोही विषय मार्गी लागेल लवकरच. महत्वाचं आहे. चल, ओके. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.